15वा दिवस रात्री 10:15 वाजता. तर मागच्या 15 दिवसाची जर्नी बघितली तर मी दर मुद्द्यात आपलं आवाज पुढे केला आहे आणि आपलं पॉईंट ऑफ व्ह्यू पण सांगितलं आहे की मला काय करेक्ट वाटतं आणि काय चुकीचं वाटतंय. पण मग मला करटचीकडे जसं म्हटलं तुम्ही तर मागच्या वेळेस इथं जसा कट्ट्याचा होता गोनीचा टास्क त्याच्यात म्हणले तुमच्यावाले जे होते करटचीकडे नव्हतं तुमचं. पण तुम्हाला पर्सनली वाटलं असेल रोशन दादा, ते मला कळू शकतं. जे करेक्ट वाटतं ते सगळ्या घराच्या प्रमाणे आपलं आवाज वर करते आणि सांगते. तर त्या कंपॅरिझनमध्ये मला सागरदादांचं असं दिसतं की काही लोकांसमोर किंवा काही लोकांच्या डिफेन्समध्येच त्याची आवाज ऐकते आणि सगळ्यांसाठी नाही निघत असं मला वाटतं. बाकी मला एवढंच म्हणायचं. बाकी नाही, मला असं वाटतं की मी योग्य ठिकाणी उभं राहतो. जी बाजू योग्य आहे त्या ठिकाणी मला उभं राहावं असं वाटतं. आणि कोण किती जास्त बोलतंय त्यापेक्षा आपण किती कमी याच्यात जास्तीत जास्त आपला मुद्दा कसा मांडता येईल आणि जास्तीत जास्त जे काही प्रकरण चालू असेल ते पटकन लवकरात लवकर कसं मिटवता येईल याकडे माझा जास्त कल असतो. उरला मुद्दा माझ्या दिसण्याचा, मी इकडेही असतो, मी इकडेही असतो, मी किचनमध्ये येऊ बसलेला असतो, ऑपोजिट टोळी असेल ती तिकडे त्यांच्याबरोबरही मी व्यवस्थित गप्पा मारलेल्या आहेत, त्यांचंही एंटरटेनमेंट केलेलं आहे. मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी माझ्या बाजूने मला उभं राहायचं असेल तर मी स्वतः आवाज उठवलेला आहे. माझ्या बाजू क्लिअर आणि ठामपणे लोकांसमोर मांडलेल्या आहेत. किंवा आपला मुद्दा किती चांगल्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे, किती मांडणं गरजेचं नाही, चांगल्या पद्धतीने मांडणं फार गरजेचं आहे. तो मी वेळोवेळी प्रत्येक वेळी मांडलेला आहे. जसं ताई होती कप्तानीच्या वेळेस त्या बाबतीत ताईचं घरात सगळं एक लक्ष होतं, सगळी फॅमिलीसारखं सांभाळलं. पण कप्तानीच्या नंतर ताईचं घरात थोडंसं इन्व्हॉल्व कमी वाटलं. जसं सागरदाचं सुरातपासून मला जशी हासाचं काम झालं आणि मुद्द्यात झालं, कुणा झगड्यात झालं, इन्व्हॉल्व पुरं सुरुवातपासून तर आतापर्यंत मला ठाम म्हटला सागरदा. तर मी तर सागरदाला सेव्ह करेन. पण मग प्राजक्ता बी मला कधी मिस्टर इंडियानी दिसली ना. पण तुम्ही विचार करा ना, प्राजक्ता ताई फक्त कप्तानीची व्यक्ती होती घरात इन्व्हॉल्व. त्याच्यानंतर आधी इथं झाला अंड्याच्या बाऱ्यात तर सागरदाचा मुद्दा होता मेन आणि मग सागरदा ठाम बसले होते. दादा फक्त आवाज जोरात केला आणि मुद्दा बोलताय. नाही, पण माझे points बोलले. नाही, आवाज जोराने करावा लागला कारण कोण ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. पण मी हाच मुद्दा शांतपणे मांडू शकतो पण कोणीच ऐकत नव्हतं म्हणून आवाज चढवावा लागला. बरोबर, पण मी पण आपला मुद्दा बोलले. रात्री 10:30 वाजता. रोशन, सचिन, एकमत सांगा. त्याच्या नजरेमध्ये सागरदादा जास्त दिसले आणि माझ्या नजरेमध्ये ते पण प्राजक्ता पण दिसलीच आहे तेवढीच. मी आणि माणूस दिसून राहिला म्हणून मी क्लिअर कट सांगा तर तो माणूस आहे. सचिन, रोशन, बिग बॉस निर्णय घ्यावाच लागेल. मी पर्याय देणार नाही. मी तर बोलतोय आपला निर्णय ठाम आहे सागरदा. काय होत झालं असेल. अरे कॅप्टन असताना पण मी दिसलोय खूपदा दिसले दादा आणि खूप वेळा मुद्दे त्यासाठी कॅप्टन होण्याची गरज नाही भासली मला. आणि तुमची ताईची बी दोन्ही वेळा मी कॅप्टन नाही कामं होती दादाने बी केली. सचिन दादा कन्व्हिन्स व्हायचं असेल तर होईल, पण सागर दादा सेफच पाहिजे कारण तो दिसतो. डिफरन्स बघितलंस टोळीचे लोक गेले कसं घेतलं भांडत पण नाही बसलो म्हणजे आमचं बॉन्डिंग बघ किती स्ट्रॉंग आहे. तर आपलं तर एक मत येऊन राहिलं. सचिन, रोशन, शेवटचं विचारतोय. अंतिम निर्णय सांगा. आत्ता आपण एकमताने निर्णय दिला नाही तर अख्ख्या घराला सिल्वर रेशन कार्ड मिळेल. अरे यार नका यार असं करू यार प्लीज. एकमेकांची बोला एक तर हा आठवडा खूप मी ठाम आहे. मी सिल्वर बी भेटन तर चालेल. जेवणच नाही चालेल मला. आपल्याला जेवणच अरे तुमच्या जेवणाच्या बाई मी घरी जाईन. हा ना, पण सचिन दादा तो बेस्ट फ्रेंड होता ना सागर दादाचा कंटिन्यू. ब्राऊन मध्ये बी आम्ही पोट भरून खाल्लं, खाली बसून राहिलो. प्राजक्ता पण आहे. आम्हाला वाटलं मग की आम्ही- एकदम डिरेक्ट तुमचं ते पण डिसिजन आहे ना, ते आहे ना, कोण नाही म्हणते नाकारत थोडी मी. आम्हाला तर बाबा फक्त नाकारत नाही सागर दादाच ना. मी दिसतो तुम्ही game पहिला मध्ये. मुद्दा माया कोण असं पाहिलं ना. या गोष्टी तुम्ही नका. मला नाही विचारलं. ब्राऊन नाही, मी माझं मत सांगते ना. की मला इथे आहे, मत सांगायची मुभा आहे. आम्ही माझ्या निर्णयात एकच राहणार. जाऊ दे आता झाला चेंज नेऊन आता निर्णय. बिग बॉस नेमकं विषय आमच्यामध्ये असं आहे की एकमत होऊनही राहिलं. राकेश बोलला दिव्या दिसते म्हणून. आपण मत मांडू शकतो, आपण सांगू शकतो. बोललो होतो ना दिव्या दिसते म्हणून. मी बघितलं होतं माझ्या टायमाला असं बोलला होता तो इथून. बोलला ना दिव्या दिसते. अख्ख्या घराला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. पहिल्या फेरीत हा टास्क नवा होता, त्यामुळे बिग बॉसनी आपल्याला पर्याय दिला. हे 50% करणार नाहीये. या घरात निर्णय क्षमता हा एक
मोठा गुण आहे. हे मी 50% राहणार नाही आधी सांगतोय. कोणी राहणार नाही. भाई एक एक वॉशरूम वर नाही डिसाईड करा तुम्ही, मग तुम्हाला सगळं बघावं आणि लागेल. यांच्या जेवणासाठी मी घरी नाही राहणार आहे. रोशन आणि सचिन आपल्याला भरपूर वेळ दिला, त्यात आपल्याला निर्णय घेता येत नाहीये. त्यामुळे शिक्षा स्वरूप अख्ख्या घराला सिल्वर रेशन कार्ड मिळत आहे. काय यार, काय यार सचिन, चला घराचा तरी विचार आपला करायला तर वैसे पाहिजे बी जेवण नाहीये ना, एवढा फरक नाही पडला. तुम्हाला कळतच नाहीये गेम यार, कोणाला प्रॉब्लेम हा आहे. आपल्याला एकमत करता आलं नाहीये. ट्रॉफीच्या टायमाला एक ट्रॉफी नेणार आहे. त्याची शिक्षा अख्ख्या घराला झाली आहे. त्या टायमाला कोणीच नाही म्हणणार याला नाही. त्यामुळे मी निर्णयाचा अधिकार आता घराकडे देत आहे. सागर दादा घराने बहुमताने सांगावं, सागर आणि प्राजक्ता यांच्यापैकी मिस्टर इंडिया कोण आहे. सागरसाठी किती हात वर आहेत? सागरला सागरसाठी किती आहेत? 1 2 3 4 5 6 प्राजक्ताला जे सेफ हवे त्यांनी हात वर करा, ज्यांना प्राजक्ता सेफ हवे त्यांनी हात वर करा. 6 झाले. मी एक रिझन देऊ इच्छितो. प्राजक्ता कॅप्टन होती, पहिली कॅप्टन म्हणून तिने रोल चांगला निभावला असं मला वाटतं. पण हा कॅप्टन्सीचा मुद्दाच नाहीये. नाही कोणी कॅप्टन चांगलं केलं आणि चांगलं नाही केलं हा मुद्दा नाहीये. ॲज अ दिसण्यावर आलंय ना आपण आता इथे आलोय. मला असं वाटतं की सागरदादाचं कोणाचंही पर्सनल ग्रज नाहीये. प्रत्येकाला हसवण्याची कोशिश करतात. दिवसभर जे घरात खिळखिलाट असतं ते त्यांच्यामुळे असते. ऍक्च्युली इट्स अ व्हेरी डिफिकल्ट डिसिजन टू मेक. It's very difficult. खूप डिफिकल्ट आहे असं त्यांना पण झालंय. पण मी डिसिजन घ्या, मला तो मान्य करावा लागेल आणि त्यानुसार मला माझी पुढची पावलं चालावी लागतील. मला असं वाटतं सागर दादाची कॅप्टन्सी नव्हती तरी सुद्धा त्यांनी कन्सिस्टंटली विजिबिलिटी मेंटेन केली आहे 15 दिवसात. मला असं वाटतं प्राजक्ता जेव्हा कॅप्टन झाली ती सगळ्यांमध्ये बसली, हे मी बघितलंय. तिने सगळ्यांची मी ते मदत पाहिलंय, जाणून घेतली, ते बाकी काय. तिने तिची कॅप्टन्सी चांगली निभावली आणि त्याच्यानंतर ती मला प्रत्येक ठिकाणी दिसली. पण appreciation नाही आलं. बहुमत सांगा. फक्त कॅप्टन्सीवर नका करू. प्रत्येक ठिकाणी चेंज करते मी सागरला. बस बहुमताने सागरदादा सेफ आहेत आणि प्राजक्ता मिस्टर इंडिया ठरली. थँक्यू. सॉरी प्राजक्ता. घराने बहुमताने घेतलेल्या निर्णयामुळे प्राजक्ता ठरल्या आहेत मिस्टर इंडिया, म्हणजेच गायब. ही टीम फक्त स्वतःचा ही टीम यांची म्हणजे त्यांच्या मागे उभं राहून जपत बसल्याचं पार करतो. रात्री 11 वाजता. पुढील जोडी आहे तन्वी आणि करण. त्यांना नॉमिनेट करणार आहेत विशाल आणि दीपाली. अरे बोक्याचा आवाज आला. मला असं वाटतं दोन्ही वीकमध्ये मी दिसली आहे. मला जिथे मुद्दे मांडायचे होते तिथे मी प्रकर्तेने मुद्दे मांडलेले आहेत आणि ते रितेश सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि मी दोन्ही आठवड्यांमध्ये दिसली आहे. ज्या भलेही फनमध्ये जे काही करत असेल, कॉन्टेंट देत असेल, ते त्याची एक चांगली बाजू आहे. बट मला असं वाटतं फक्त तेवढंच करून नाही चालणार आहे. थोड्याफार मुद्द्यांमध्ये हा बोलताना दिसला, बट त्या मुद्द्यांमध्ये मी स्वतः जास्त इंटेन्सिटीने बोलत होते असं मला वाटतं. इंटेन्सिटी ती एवढी होती की ते मला मध्ये बोलावंसं नाही वाटलं, कारण ती इंटेन्सिटीमध्ये मला ते कळत नाही की एवढं इलॉजिकल बोलणं चालू आहे. म्हणून मी लॉजिकल बोलतो आणि मी आपलं निघतो. मी एंटरटेन करतोय, बट एंटरटेनसोबत माझा एक गेम चालू आहे. जे परत भाऊ बोलले की एंटरटेनमेंटचा मुखवटा घेऊन मागे कोण शातीर जर आहे तर करण आहे. तन्वी पहिल्या त्यांच्या गँगमध्ये होती, मग नंतर इथे आली. सो अजूनही कळत नाही की नक्की ती कुठे आहे. मी इंडिव्हिज्युअल आहे बोल. हा इंडिव्हिज्युअल आहे, ठीक आहे. आणि खूप लोकांना ती क्लॅरिटी नाही आहे. म्हणून तो प्रॉब्लेम होतोय की तन्वी इकडची आहे तिकडची आहे का, तन्वी इथे गेम खेळायला आली आहे पण का, हा काय खेळायला मॅटर आली नाही आहे. करत आहे. मी दिसतेय कुठल्या बरोबर ग्रुपमध्ये दिसते, नसताना मी दिसते. पण दिसण्यामध्ये पण लॉजिक लागतं. इलॉजिकल नाही होऊ शकत ते. मी असं बोलतोय की तुमच्यामध्ये दोघींमध्ये तू जे आहे तो मला इंडिव्हिज्युअल प्लेअर दिसतोय
तन्वी जी आहे ती मला अशी प्लेयर दिसते की जिथे वजन तिथे भजन तसं करणारी. मी तिला ती भले नावं ठेवू दे लोकांचं, बोका बोलू दे, हे बोलू दे, दॅट इज हर पर्सनॅलिटी. मी उंदीर चुहा असं बोलून चुहा आणि उंदीरचा अपमान नाही करणार आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या दोघात मला हे जाणायचं आहे की फोरफ्रंटवर कोण खेळतं. फ्रंट फूटवर ही स्वतः खेळते खेळते. नो डाऊट, पण ती इलॉजिकल खेळते, तोच प्रॉब्लेम आहे. फ्रंट फूट वरती मी खेळतेय हे तर तुला मान्य आहे ना. हो, पण ते illogical आहे. तू स्वतः जर लॉजिक करतोस तर लॉजिक वापरलं असतं तर तू चावी गमावली नसतीस. माझ्या मते म्हणजे पहिले दोन्ही आठवडे आपण जर बघितलं तर पहिल्या आठवड्यात तन्वी नेहमीच काही ना काहीतरी मुद्दे घेऊन काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून ती फ्रंट फूटवर आली नेहमीच काहीतरी, पण तो फियास्को झाला तिचा की पण ती नेहमीच फ्रंटवर आली आहे आणि नेहमी फ्रंटवर बोललेली आहे. राहिली गोष्ट तुझी, कारण तेवढाच पुरती तू दिसलायस. एक चावीचा मुद्दा झाल्यानंतर आपण दिसलेलो नाही आहोत, आपण कुठेतरी मागे राहिले आहोत, कुठे ना कुठेतरी आपले मुद्दे फ्रंटवर आलेले नाही आहेत. फ्रंटवर जसं मी बोललो की मला ते जास्त बोंबावून गोंगाट हा, करून पण नाही करायचं. मी सगळ्यांसमोर बोलते, तू पाठीमागून करतोय तेच फक्त. कोणाच्या पाठीमागून करतोय? तू ग्रुप मधून खेळतोय. मी ग्रुप मधून नाहीच खेळते. मी ग्रुप मधून नाहीच खेळते. पण इंडिव्हिज्युअलच खेळतोय मी पण. ग्रुप मध्ये असं काय करत नाही. अरे मग कोणाचा ग्रुप आहे आमच्या समोर? कोणाचा ग्रुप येत आहे टास्क मध्ये? किती मिस्टर इंडिया आहे तिथे ते दिसत नाही. माझ्या ग्रुपच्या ऑपोजिट खेळतायत. हा, कुठे आहेत ते सगळे? बाहेर काढा. 17 तर दिसत आहेत मला, अजून कुठे आहेत 12? आपण एक डिसिजन घेऊया की जो दिसलाय फेअर इनफ करूया. मला असं वाटतं तन्वी दिसली आहे दोन्ही आठवड्यात. तन्वी ह्यासाठी जास्त दिसली आहे कारण तिने गेम ऑन द स्पॉट बदली केली आहे. तिने गेम एक ग्रुप बदलून दुसऱ्या ग्रुपमध्ये गेली आहे. आपल्या अरे ती फ्रेंड्सला बोलते ती नाही गेली. नाही गेली ना. अच्छा, गेली. ओके, गेली आहे ना, ते दिसलंय ना, ते दिसलंय. गेली ना? हा, गेली. मग त्या हिशोबाने तिने तिचा गेम फिरवला आणि ते दिसलंय. प्रत्येक वेळी तिने प्रयत्न केलाय. मला विचार का गेम फिरवला असेल? ए तो मुद्दा नाही आहे. मी नाही. डिस्कस करतो. का गेम खेळतो? का गेम खेळतो? दिसतंय का नाही दिसत आहे एवढं बोल. माझे प्रश्नाचे उत्तर मी कसं डिसाईड करू? की माणसं सगळे चेंज करतात बरोबर. स्वतःसाठी. जिथे सेफ राहील तिकडे पटकन सेफ लाईफ तिथे पलटी. बरोबर आहे ना ते? व्हेरी गुड. नाही मी अग्री करतो. जिथे सेफ त्यांना वाटतं की मी इथे सेफ राहील, मला इथे वोटिंग मिळू शकतात, मला इथून कॅप्टन्सी मिळू शकते, मला इथून नॉमिनेशन मिळू शकतं, तर लोक लगेच पलटी होतात. अगं ऐक ना, पण एक असं पण असू शकतं की जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडने जर पाठवलं असेल तर काय सांगता येत नाही ना. पुढची गोष्ट. असं पण काहीतरी असू शकतं. मी हेच बोलतोय. मास्टर माइंड फितूर या दोघांत खरं सांगितलं तर करण माझ्या खूप क्लोज आहे आणि मला त्याचं गेम पण आवडतं. पण आपण यावेळीस ना पर्सनल ग्रजेस, पर्सनल प्रॉब्लेम फेकूया बाहेर. त्याप्रमाणे मला असं वाटतं की या 2 वीकमध्ये तन्वी जास्त दिसली आहे. मी पर्सनल ग्रज काढून तिला बाहेर नाही काढणार, कारण हे गेम ते आहेच नाही. ही मुलगी कोशिश करते आणि ती 2 आठवड्यात दिसली. भले जोरात ओरडताना, मला ओरडताना, लोकांना ओरडताना, आवाज ओढून ओरडताना ती दिसली आहे. तर ते दिसली आहे तर मी तिला सेव्ह करेन. आम्ही दोघं तन्वीला सेव्ह करू. थँक्यू. विशाल आणि दीपाली यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार करण, आपण ठरला आहात मिस्टर इंडिया म्हणजेच गायब. करण, आपण नॉमिनेटेड आहात. तन्वी, आपण सेफ आहात. थँक्यू सो मच. विशाल, नॉमिनेशनचं दार उघडा. एक माणूस बदलला बिग बॉस. मी कपड्यावाला माणूस पाठवलेला नागडा माणूस झालाय. तोंड बंद कर फक्त. आल्यावर मी सांगतो. इन लोग भी ज्यादा मार रहे हैं. वाह, विजय विराट चौहान, बापकराम विराट चौहान, गाव मांडवा. आज मौत के साथ अपॉइंटमेंट है. रात के किती वाजले सांगा बिग बॉस? रात्री 11:30 वाजता. बोलू मी? बोल. तू लास्ट डेजपासून माझा गेम बघितला असेल सगळ्या गोष्टीमध्ये, जसं की गेम झालं, ड्युटीज झाल्या, किंवा एक स्वतःचा मुद्दा, किंवा काही पण असो घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली, तर ती मी रोशनदादापेक्षा बेटर केलेली आहे घरामध्ये.
सो आता बोला मला काय बोलायचं. मी आपल्या जो टास्कमध्ये मी 100% दिला कप्तानीसाठी हर गोष्टीसाठी दिला मी ना. मग याला अजून मुद्द्याचा अजून माहीत नाही मुद्दा कसा म्हणायला लागते. मी पण शिकलो, मी मुद्दे पॉईंट बी भरपूर शिकलो आणि मुद्दे मुद्दे बी मांडणं शिकलो. तर तुम्हाला माहीतच आहे. मांडलेत मी. पण माझ्या नजरेत तर अजून एकही मुद्दा नाही दिसला जो पाहिजे. इथून तिथे पाठवणं हे नाही. तुम्ही बोल, मी बोललो ना, तू लॉजिकल बोल, आवाज जास्त आहे, मी लॉजिकल बोललो का मी म्हणजे राईट राहतो कोणाच्याकडे जो राईट असेल मी ते आज मी टोळीनं जे काम केलं मी त्याच्या खिलाफत होतो. मी म्हटलं तुम्ही हे गलत केलं. तो मुद्दा पण मीच सांगितलं जेव्हा मी विशालला बघितलं तेव्हा तो मीच सांगितलं सगळ्यांना. तेव्हा कोणी ॲग्री नव्हते करून राहिले. मी आलो त्यावेळेला मी ऍग्री सगळे आले होते ऑलरेडी. माझ्यावर कसं आलं हे कोण जास्त दिसतं तुमच्यामध्ये अंडे त्याची चोरले. टू बी ऑनेस्ट माझ्या पर्स्पेक्टिव्हनी तू जेव्हा विशालच्या अगेन्स्ट गेला होतास माझ्या आतापर्यंत जेवढे रिलेशन आहे सगळ्या संग चांगले आहे. त्याच्यानंतर तेव्हापासून मी दिसतोय. दिसतो बोलतो असं मध्ये पण आहे सगळ्या. तुम्ही फक्त मला ब्रेकफास्ट करताना तुमचा मुद्दा फक्त मला तिथंच दिसलेला आहे. कायशा करताना रे नाश्ता करतात आणि मला तुम्ही कुठेही दिसत नाही आणि तुम्हाला कोणी नवरलेलं नाही की तुम्ही कुठं दिसल्यात कुठं नाही. सगळीकडे दिसतो आणि हे रोशन दादा मुद्दा मांडताना भले त्यांनी त्याच्या रोशन दादा last week पासून दिसायला लागलाय. First पासून मीच दिसतोय. त्या टोळीनं अंडे गन चोरी केलती पण रोशन दादांनी त्यांच्या संग धोका करून ती बाजूला बसले म्हणले. अरे पण बाळा अंडी तर सांगितलं कोणी. अंड्याचं कळायला कशामुळे काय होणार आहे बाळा. अंड्याचं कशामुळे तो नंतर आला आधी मी आलो. अरे तू आला तर काय झालं पण मी त्याच्या माझ्या टोळीच्या नंतर आला तो मुद्दा मी सांगितला होता. तुला मुद्दा सांगितल्याने काही नाही होणार आहे. मी सांगितलं माझ्या टोळी आणि हांजी करणं खूप फरक आहे. हांजी मध्ये करतच नव्हतो मी स्वतः बोलवतो त्याच्यासमोर. त्याच्यासमोर मी होतो. निर्णय घ्या ना तुम्ही जो काय. बिग बॉस आम्ही एक मताने मिस्टर इंडिया जाहीर करतोय ओमकारला आणि रोशन दादाला सेव्ह करतोय. हा बिग बॉस. रुचिता आणि प्रभू यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार ओमकार ठरले आहेत मिस्टर इंडिया म्हणजेच गायब. ओमकार आपण नॉमिनेट झाला आहात. रुचिता नॉमिनेशनचं दार उघडा. रात्री 11:15 वाजता. प्रश्न इथे दिसण्याचा आहे. तर येस पहिल्या आठवड्यात बहुतेक मी कमी दिसलो पण सेकंड वीकमध्ये मुद्दे खूप झाले. थँक्स टू काही लोकांमुळे मुद्दे माझ्यावर आले त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी दिसलो आहे खूप. मला बेसिकली जास्ती बोलायचं नाही आहे पण मला वाटतं की माझा प्रेझेन्स या घरात होता. ती पण दिसली ऑनेस्टली स्पीकिंग. मुद्दे असे झाले की आम्ही दोघंही दिसलो होतो पण लॉजिकली मुद्दे नव्हते तिचे म्हणून मला वाटतं त्यावरती कमी दिसली असेल कारण की मुद्दा तिने सुरू केला त्याच्यानंतर शिफ्ट झाला माझ्यावर. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट कुठेही माझ्या शब्दांची लाईन क्रॉस न करता कुठेही पूर्ण घर किंवा महाराष्ट्र हे बोलू नाही शकत की मी दिसले नाही आहे. पर्स्पेक्टिव्ह आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे मॅटर प्रत्येकासाठी वेगळा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. पहिल्या आठवड्यात राकेश दादांना मागे उभं केलं होतं हे बोलून की तुम्ही आता सध्या फक्त चहा बनवताना दिसताय. सो तो एक माझ्याकडे ॲडव्हान्टेज आहे की मी पहिल्या आठवड्यातही दिसले दुसऱ्या आठवड्यातही दिसले. जर राकेश दादा जे दिसलेत ती जर का माझ्याकडनं ती लाईन क्रॉस झाली नसती माझ्याकडनं ते करणच्या भांडणात तर राकेश दादा दिसलेच नसते. सो आय थिंक त्याचा क्रेडिट मी घेईल. मला इथं एक मत मांडायचं आहे. मी आरबीला ओळखण्याच्या पलीकडे मी त्याच्या मताला ओळखते. ती एक चेन ब्रेक करण्याचं धाडस आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट डे मी नोटीस केलेलं की घरात कुणीही काहीही काम न करता आणि त्याला न सांगता कपडे भिजत ठेवण्यापासून ते वॉशरूमचं सामान हे करण्यापासून आणि विषय चाललाय घरात कोण किती इन्व्हॉल्व आहे. पण घरामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे तो घरातल्या लोकांना कसं समजावून सांगतो तो कसं ऐकतो त्याचे परसेप्शन कसे मांडतो तो भलेही फर्स्ट वीकमध्ये दिसला नसेल सेकंड वीक सगळा त्याचाच गेलेला आहे. हा खेळ ड्युटी करण्याचा नाहीये. भांडी कोण किती चांगली घासतंय झाडू कोण किती चांगलं मारतोय हा तो खेळच नाही. हा आहे पर्सनॅलिटीचा खेळ. कोण किती दिसतंय आणि त्याच्यामध्ये आय डोंट थिंक सो की कोणीही ऍक्सेप्ट करेल की मी दिसलेली नाही. माझं तर आहे रुचिताच. कारण मला माहिती आहे की ती दिसतीये. चूक असो किंवा बरोबर असो मला असं वाटतं की दिसणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती जे बोललं गेलं जे भाऊंनी सुद्धा सांगितलं की त्याची रिस्पेक्ट आहे. हे एखादा
माणूस रिस्पेक्टला आणि स्वतःचा स्वाभिमान घेऊन त्या गोष्टी एक मॅनली घेतो आणि तरी सुद्धा गेम मध्ये स्पोर्टिंगली येतो, याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी I don't think so की हा त्याच्यामध्ये कुठेही वरती मुद्दा आहे. खेळण्याच्या बाबतीत. Exactly. सागरदादा आहे, तो पण Exactly. आहे. आणि तो दिसतो पण त्याचा आवाज येत नाही. तर असं नाहीये की त्याला त्याचे मुद्दे मांडायचे नाहीत किंवा त्याचा आवाज येत नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आहे. माझा आवाज मोठा आहे. सगळेजण असं म्हणतात, ठराविकच बोलतात, मुद्देसूद बोलतात आणि त्यांचे मुद्दे लोकांना कळतात. माझ्यासाठी पहिल्या माणसाला आरबी होता. ह्यांचा मुद्दा जो आहे ना की कशाही प्रकारे आम्ही दिसलोय, त्याला माझा काउंटर हा आहे की मी या मताशी सहमत नाहीये. तुम्हाला तुमचे मुद्देसूद मांडता झाले पाहिजे, ते 2 शब्दात मांडा किंवा 10 शब्दामध्ये मांडा. मुद्दा मांडला गेला, दिसला, विषय संपला. मग तेच म्हणते, मुद्दा मांडला गेला, विषय संपला. त्यांनी त्यांची बाजू सुद्धा मांडलेली नाहीये. ह्यालाच म्हणतात फोरफ्रंटवर खेळणं, ह्यालाच म्हणतात विजिबिलिटी, ह्यालाच म्हणतात स्क्रीन टाइम. महाराष्ट्र मला बघतोय ते खेळतात माझ्या वतीने. आणि जर का असं असतं तर पहिल्या आठवड्यामध्ये कधीच भाऊ बोलले नसते की तुम्हाला मागे उभं केलंय. आणि ते कोणीही बोलेल की त्यांचा फर्स्ट आठवड्यामध्ये काहीच प्रेझेन्स नाही. दिव्या, अनुश्री, एकमताने निर्णय सांगा. हा 2 मिनिटं तुला करायचं तिला मला मान्य आहे, तू तिलाच करशील सेफ. पण मी तुला हे सांगतेय, तुला माहितीये की समोरचा माणूस जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला पर्सन म्हणून काय बघतो. लोकांना तुम्ही चुकीची शिकवण नाही देऊ शकत. कार्पेट पे सोने के लिए रेडी. स्लीपिंग बैग तो रेडी है, मेरे को आदत हो गया ना, तुम लोग का नहीं. तेच ते बोलून काही साध्य होत नाही. एकमत होतंय की नाही? नाही बिग बॉस. रुचिता दिसलीये, बघ विचार कर. तसंही आम्हाला तर तुम्ही वाईट टाकला. अख्ख्या घराला शिक्षा होईल, मान्य आहे? नाही बनवणारच ब्रेकफास्ट आमचा. ए नको रे बाबा, प्लीज नको. घ्या एक डिसिजन घ्या प्लीज. माझं नाव घे दिव्या. मला तुम्ही फोर्स करू, इवन तू पण नको करूस. तुला मला शिक्षा नकोय कोणालाही, बस तेवढंच. नाही नाही, तुझा तो मुद्दा झाला. दिव्या तुझे मुद्दे बरोबर आहेत, फक्त आता डिसिजन हा घ्यायचा आहे आपल्याला, नाहीतर हे भलतीकडे जाईल. एवढंच बोलतोय बस, बाकी काही नाही. माझं एवढंच मॅटर करतं, चुकीचं दिस किंवा बरोबर दिस, तू दिसतेस, तुझी मतं आहेत, तू काहीतरी दिसतेस, हे महत्वाचं आहे. दिव्या, अनुश्री, एकमताने निर्णय दिला नाहीत तर अख्ख्या घराला मिळेल ब्रॉन्झ रेशन कार्ड. मी जे मांडले मुद्दे, मी त्याच्यावरती ठाम आहे, फर्म आहे. ते जेवण नाही भेटणार, हा तो बिग बॉसचा निर्णय आहे. कोण कसं दिसलं तर आम्ही बोलतोय की ती नाही चांगली दिसली, आम्ही मी स्वतः स्वतः बोलतोय. एक्सेप्ट करते मी नाही चांगली दिसली, पण खेळच तोय की कोण दिसलंय. एक्झॅक्टली. मला आरबी दिसलाय. माझ्यासाठी रुचिता आहे, जी दिसली आहे. एकमत नाही होते बिग बॉस. दिव्या आणि अनुश्री यांनी एकमताने निर्णय न दिल्यामुळे अख्ख्या घराला आता शिक्षा स्वरूप मिळत आहे ब्रॉन्झ रेशन कार्ड. आता घराने बहुमताने सांगावे कोण आहे मिस्टर इंडिया. एकदा रुचितासाठी हात वर करा ज्यांना रुचिता सेफ हवी. 1 2 3 4 5. राकेश सरांसाठी हात वर करा ज्यांना राकेश सर सेफ हवेत. 1 2 3 4 5. राकेश सरांसाठी हात वर केल्यास प्रभू. हां 6. आता सोनालीला सांगा. सोनालीने जर मत नाही दिलं तर राकेश सर सेफ आहेत आणि रुचिता डेंजरमध्ये. मी मत नाही देते. मग बिग बॉस बहुमताच्या हिशोबाने राकेश सर सेफ आहेत आणि रुचिता नॉमिनेटेड आहे. रुचिता ठरल्या आहेत मिस्टर इंडिया, म्हणजेच गायब. डोंबलं. याचाच अर्थ राकेश आपण सेफ आहात आणि रुचिता आपण नॉमिनेट आहात. ह्यांना खेळच कळलेला नाही आयुष्यात. थँक्यू अनुश्री, ॲटलीस्ट उभी होतीस माझ्यासाठी. यांची ही विजिबिलिटी, यांना पहिल्याच आठवड्यात मागं उभं केलं होतं. लॉजिक विकून खाल्लेत आणि मग पात्रता आणि इंटेलेक्ट काढतात. बिग बॉसच्या या खेळात निर्णय क्षमता आणि स्वतःची मतं असणं हा एक महत्त्वाचा गुण आहे. पण काही सदस्यांनी आपली कमकुवत निर्णय क्षमता दाखवली. परिणामी बिग बॉसने जे गोल्ड रेशन कार्ड दिलं होतं ते ब्रॉन्झ रेशन कार्ड झालं आहे. म्हणजेच नॉमिनेशनही झालं आणि ब्रॉन्झ रेशन कार्डही आलं. मराठीत यासाठी एक म्हण आहे, तेलही गेलं तूपही गेलं.
हाती राहिलं धुपाटणं. असो, सोनाली यांना शिक्षा स्वरूप बिग बॉसनी थेट नॉमिनेट केले होते. म्हणजेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत सोनाली, दीपाली, विशाल, प्रभू, प्राजक्ता, करण, ओमकार आणि रुचिता. याबरोबरच हा टास्क समाप्त झाला आहे. शुभरात्री. मध्यरात्री 12:30 वाजता. आत्ताच खाऊन घे पाहिजे ते जाणारे राशन. आमचं तर जेवण काय तुम्ही बनवणार नाही आहेत ना? मी बनवेन, मी फक्त टायमापुरतीच बोलते, राग आला तर. नाही नको काय माझ्याकडून होत नाही 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 एकदा बोलले की बोलले. मला ते तसं नको. आमचं आम्ही बनवून खावा. मला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. काय चेंज होतं ना सगळं. आता मी तर ड्युटी नाही करणार. आठवड्याभर त्यांनी काम नाही केलंय. कोणी? आरवीने. हो, तू पण नको करू. नाही करणार आता. जर का हाच खेळ आहे धुणं भांड्यांचा तर नाही करणार. आधीच बहुमत दिलं असतं ना ऑनेस्टली तर मी आरबीच्या साईडला होतो. ते ब्रॉन्झ गेलं म्हणून मी बोललो आता घे, आता हे पण घेतो. आता मी साईड वगैरे बघत नाही. ऑनेस्टली पण आरबी नाही जाणार. नाही नाही गेम पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो. मला पण तो गेम मध्ये पाहिजे ऑफकोर्स. तसं त्याला मी पाहिजे. आज उघडलंच ते बोललाच तो. पण जे निकष होते ना की ती दिसतीये तर ती दिसतीच आहे. आणि राकेश बापट हा फक्त आणि फक्त तिच्यामुळे माझ्यामुळेच दिसला. मग मी का घराचा विचार करू? तुमचे पण वांदे माझे पण वांदे. मध्यरात्री 1 वाजता. इकडचे लोक काय विचार करतात ते बिलकुल पण मॅटर करत नाही. बरोबर आहे. माझं इंटेन्शन फक्त हे होतं, मला माहिती आहे लॉजिकली रुचिता जास्त दिसली आहे, पण मला रुचिताला सेव्ह नाही करायचं या घरात. ठीक आहे. म्हणून मी आरबीला सेव्ह केलं. माझं लॉजिक हे होतं. ठीक आहे. तुला काय वाटतं सचिनजीला आपण फेअरली वाचवलं नाही, अनफेअरली वाचवलं? मग त्याच लॉजिकनी तू आरबीला वाचायला हवं होतं. अनफेअरली वाचवलं पण मी भडकलोच ब्रॉन्झमुळे. अच्छा, माझं क्लीन इंडिकेशन ब्रॉन्झमुळेच मी भडकलोय. मला असं झालं की भाई हे का कळत नाही हे गेम तुम्हाला. आता ना लोकांना असं दिसतंय जिथे आरबीनी विशालला नॉमिनेट केलं बट द वे ही सेड इट वॉज सो ब्युटिफुल. व्हेरी नाईस. ही प्ले कळलं तुला की मला हा कंटेंटर म्हणून पाहिजे म्हणून मला नाही पाठवायचं आहे. भाई आरबी जिंकला लोकांच्या. करेक्ट. आणि इथे दिव्या पण जिंकली असती जर तिने तिचे शब्द प्रॉपर वापरले असते आणि ते गेम वळवला असता. करेक्ट. ते ब्रॉन्झ पडलं ना. मी बोललो भाई आता तर मी आरबीला नाहीच करणार, आता मी रुचितालाच करणार, काही होऊ दे. पण त्यात आरबीची काय चूक होती? आरबीची चूक नाहीये बट सम वे ऑर दी अदर. पण तुझ्या जर्नीमध्ये ते मला असं वाटतं तुझे कॅरेक्टर आतापर्यंत लॉजिकल राहिलंय तर इट विल गो प्रो. तू तिला पोतं दिलं. तू तिला तिच्या बाजूने तेव्हा पण उभं राहिला जेव्हा याचा टास्क होता कॅप्टन्सीचा. तर तिचा राग त्याच्यावरून माझ्यावरती ठीक आहे. पण तिने रुचिताच्या याच्यामध्ये हात वर केला सागरने तिने. बिकॉज मी सागरला केला होता, प्राजक्ताला वाचवलं. अरे मग बरोबरच आहे ना. परफेक्ट कारण पण दिलं ना त्या गोष्टीसाठी. जाऊ दे ना, काय अक्कल नाहीत कोणालाच. ज्या पद्धतीने तुम्ही बोललात ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे ठाम मतं मांडली आहेत. हा तुमचं मत तुम्ही खूप छान describe कोण केलं. माणूस आहे त्या गोष्टीसाठी आहे ना भाऊ. आपल्याला 2 पैकी 1 स्ट्रॉंग पाहिजे ना. मला ना आता थोडंसं वाईट वाटलं. वाईट का नाही वाटणार आहे? जर मी फक्त यांच्या भरोश्यावर असतो तर भेंडी हे बरं आहे की मी सगळ्यांशी व्यवस्थित रिलेशन ठेवलंय. सगळ्यांना माहिती आहे. काय बोलू मी. सोनालीला मी फिरवलं. हा व्हेरी गुड. इक्वल होत होते. मी सोनालीला बोललो सोनाली प्लीज. विशालचं मी सांगते, विशालला फक्त ऑडियन्सच्या समोर छान दिसायचं आहे. विशालला ऑडियन्स समोर दिसायचं की मला गेम खूप कळतो आणि मी फेअर गेम खूप कळतो. आणि जर मी फेअर खेळतो. आणि इथे जर त्यांनी तन्वीला केलं असतं तर ऑफकोर्स तो झालं असतं की की बदलायला आहे बोकाचे. तो मोठा दिसायला करतोय. हां नाही दादा गेम आहे ओके. आणि मला हे कळतंय की तुला ते हर्ट झालंय माझा गुण. नाही हट नाही झालं. मी एक हे पा आपल्या सगळ्यांना गोष्टी पर्सनली लागतात. आणि मला हेही माहिती की तुझ्या सागरदाशी बॉन्ड खूप स्ट्रॉंग झालाय. ठीक आहे. दुसरं हे जस्ट टू ऍड मेन लाईन एवढी लक्षात ठेव, तुमच्या तिघांचा पण खूप चांगला आहे. तू त्या माणसाचा विचार केला बट तो तुझा माणूस विचार करेल का हे खरंच माहित नाही पुढे जाऊन. तिथं आहेच म्हणा गेम आहे. एक्झॅक्टली गेम आहे. ऍक्च्युली आपण दोन आहे ना बहुत रॉंग कॅन्डिडेट आहे लोक. हे लोक खाना नाही हे नाही फरक नाही पडत. ते तर कोणत्या बोलत पण नाही. आपण 2 वर्षच एव्हरीबडी खेळतो.
खरा गेम आहे ना, आपण पालटतो. मी आताच बोललो की मी तुमच्या दोघांसमोर पण भयानक त्याच्या confused त्याला होतो. तुझ्यासाठी तुला कापायला त्यासाठीच करतात ना तरी. तुझा बॉन्ड आहे ना, मी शब्द अगेन्स्ट काही बोललो. बोलणं कापणं त्याला ते हे झालं. पण आता टास्क दिले बघ, माझी इच्छा नव्हती तिच्याबद्दल बोलायची, पण ते बोलावं लागणार. मी तेच म्हटलं, मी तेच बोलावं लागणार. आणि आपण हे नाही करू शकत की जाऊ दे यार, नाही करू शकत. तुझ्यासाठी सुद्धा नाही राहणार तर कसं होणार? शेण घालतील तोंडात. आपण त्या तू खेळात माझी पोझिशन बघ. तुझं शब्दकोश, तुझं एक्सपिरियन्स, तुझं व्यक्तित्व, माझं तुझ्याशी बॉन्ड, ते सगळं एक होतं माझ्यावर क्लाउड. हो हा, त्याच्यावर मला स्ट्रॉंगली माझे पॉईंट बोलायचे होते. त्या प्रेशरमध्ये मी बोलले जे बोलले ते सगळं. आणि ते इम्पॉर्टंट बोलायचंच होतं. होतं. आणि ते इम्पॉर्टंट होतं. चूक का बरोबर ते नंतर जनता ते- ते जनता त्यांच्यावर आहे. ठरवेल. ते बाहेरचे ठरवतील. मध्यरात्री 1:45 वाजता. संपूर्ण घराला ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळाले असल्याने बिग बॉस आदेश देत आहेत की आपल्याला पाठवण्यात आलेल्या रेशनपैकी केवळ 25%च रेशन आपल्याकडे ठेवून उर्वरित 75% रेशन त्वरित स्टोर रूममध्ये आणून ठेवावे. कॅप्टन सोडून इतर कोणत्या सदस्याला बेडवर झोपण्यास सक्त मनाई आहे. सर्व सदस्यांनी केवळ स्लीपिंग बॅगवरच झोपावे. बसण्यासाठी फर्निचर वापरू शकता. तसेच घरातील सर्व सदस्यांना केवळ एकच बाथरूम व टॉयलेटचा वापर करता येईल. पत्रासोबत पाठवण्यात आलेल्या नो एंट्रीचा बोर्ड एका बाथरूम व टॉयलेटवर लावायचे आहेत. वरील नियमांचे सर्व सदस्यांकडून काटेकोर पालन होईल ही कॅप्टनची जबाबदारी असेल. याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शुभेच्छा बिग बॉस. म्हणून सांगितलेलं आमचं जेवण नका घेऊ, वर बघतोय देव. पण तुझं जेवण याला म्हणतात ऊपरवाले की लाठी में आवाज नाही होती. आणि तिकडे पण दुधी आहेत बघ, दिव्या ते दुधी घेऊन ये तिकडचे. पाणी आहे ना. जुन्यातलं ठेवलंय मी. जुन्यातलं ठेवलंय बघ. मध्यरात्री 2:15 वाजता. अरे झोप मला आता नाही. इट्स ओके रे. गेम सारखंच ठेवू आपण. मी तर समजतो, शक्य होईल ते. मी समजतो. हा माझा गेम आहे शेवटी. जे मी तुला असं वाटत नाही की मला ते समजतं? खरं सांग, तुला असं नाही वाटत मला हे समजतं? बोलायला लागेल नाही ना? पण मी तुला तेव्हाच बोलले होते, माझा गेम मला कळतं. क्लिअर आहे. मला मला कळतं. माझ्या गेम नुसार मला जाऊ कळतं. Don't worry. चांगली खेळतेस. सही जा रे. आय होप तू समजू शकशील. मध्यरात्री 2:30 वाजता. आता तन्वी आली इथे, तू नव्हती ना? तन्वी मला वाटलंच होतं ती बोलायला आली असेल ना तुझ्याकडे. बोलले? थँक्यू यार. माझं गेम आहे, तुला कळतं ना. मी असं बघितलं, म्हणलं मला नाही कळलं तर कुणाला कळेल इथे. पण हा, मला मला आधीच माहित सांगून ठेवा. मी जो पण गेम मध्ये तू जर का तिकडे जाणार असेल तर मला आधीच सांगून ठेव. कुठे जाणार असेल? त्या पोरीकडे मला ती पोरगी पटत कुठली पोरगी? तीच ती तन्वी. मी कुठे गेलो होती? ती आली इथे, आम्ही दोघे बसले. मी तुला सांगून ठेवते मला ती पोरगी अजिबात. अरे पण आम्ही दोघे बसलो, ती आली. ते स्वतः म्हणून राहिली ती सॉरी मागून राहिली. ती सॉरी मागून. आणि मला एवढं हसू मी खूप स्टाईल मध्ये बोललो तिला की तुझा गेम मला कळतोय. कळलंय तू केली. थँक्यू. म्हणून इतकी खाशील का? शब्द पाळला. खूप भूक लागली होती मला. काहीतरी असं माझं मत tasty खायला परिवर्तन झालं तुझ्याबद्दल. हे शेवटपर्यंत माझ्या बाजूने तुझ्यासाठी राहील. तुमच्या विरोधात नाही जाणार. नेक्स्ट टाइम सांगू शकत नाही. झालं रात्र. थँक्यू बिग बॉस. ओ वाव बिग बॉस. आय लव्ह द मूड लाइटिंग. डोकं फिरवलंय तुमच्या. आय लव्ह द मूड लाइटिंग. 16वा दिवस सकाळी 9:45 वाजता.
खूप जण आहेत. शाबास, मी बोलण्याचा फायदा आहे. सकाळी 10:30 वाजता. अनुश्रीने तिला सपोर्ट का करते तन्वीला? फ्रेंड आहे म्हणून ना, सांगत नाही त्यासाठी बोलत आहे ती. हे लोक शब्द बिब्द पण खोटं घालतात ना. अनुश्री स्मार्ट प्लेअर. स्मार्ट प्लेअर. हिने ही पण स्मार्ट होती नाही सुरुवातीला. नाही तन्वी ना, तुला सांगू का, ती बिग बॉसची फॅन आहे, खूप बघितलं. त्यामधून एक कॅरेक्टर तयार केलं त्याने की मी बिग बॉसच्या आत जाईन, हे कॅरेक्टर असंच मी स्टार्टिंग पासून एंड पर्यंत असं कॅरेक्टर प्ले करेन. त्यात काय होतं ना, ऍक्टिंग तुम्ही कंटिन्युअसली नाही करू शकत, मध्ये मध्ये तू तुटते. नोटीस कर. म्हणून ती लोकांना दोघली वाटते. हा, त्या दिवशी पण ह्यानी आरबीने तिला सपोर्ट का केला होता? ती जेवण म्हणून ते म्हणून. काय यार, लोक जेवायला, भांडी धुवायला, हे सगळं करायला आलेत का? मला असं 1 मिनिटासाठी काय वाटलं काल, आरबी तुला सेव्ह करतोय. ते पूर्ण स्क्रिप्ट होतं. आणि मला माहित होतं की तन्वी माझ्याबद्दल बोलेल, आरबी थोडा नाटक करेल आणि मग बोलेल हो 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 तू बरोबर बोलतीस, कारण त्याला प्रूव्ह करायचं की ती बरोबर बोलते. डायरेक्टली बोललं तर दुश्मनी दिसेल ना. तो बॅकफुटवर तो खेळतोय, मी नाही. ताईला भडकवतो. तू मला एक सांग, मी डे 1 पासून मी आरबीला सपोर्ट करते की नाही? कुठेही मी आरबीला सपोर्ट नाही केला असं तुला वाटलं? नाही, अजिबात नाही. म्हटलं अरे, आरबीने ह्या 2 माणसासाठी म्हणजे ओमकारसाठी स्ट्रॉंग सपोर्टर तू घालवलास. कारण त्याला काय आहे ना, त्याला कुठेतरी असं वाटतं की सगळ्यांनी त्याला जिंकवायला खेळवाय. अरे असं थोडी असतं. इंडिव्हिज्युअल गेम आहे. इंडिव्हिज्युअल गेम आहे. सकाळी 11:30 वाजता. मला काय वाटलेलं माहिती का, मग काल तू रुचिताला नॉमिनेट करून भांडण ओढून घेतलं. करायचंच होतं मला, पण माझं असं नंतर इगोवरती आलं. कसलं इगो? ते राशनचं. हां, तुला घालवायचं. मला घालवायचंच होतं. यावेळेस ओमकारला काहीतरी करावं लागणार आहे. तर दोन्हीकडे चुकलं ना. इथे त्याचं मत ठाम आहे ना, तिथे त्याचं मत. नाही बोलली नाही मला नाही बोलायचं. तू पण नको बोलूस, फॉर्म राहत. आणि ऐक, सगळ्या टास्कमध्ये सगळ्यांची पहिली चॉईस तू असतो, कळलं? तर आता ती गरज भासू दे. मला का असं वाटतं की ओमकार अडकलाय तो, मजबूत अडकला. ठीक आहे, पर्यंत काही गोष्टी आता आपण पण तेवढंच की तो त्यांचा पर्सनल मुद्दा आहे, म्हणजे पण त्याने स्वतःचा विचार जास्त करावा असं. इतरांचा पण सोड, स्वतःचा विचार जास्त करावा. दिसणं फक्त असं दिसणं नाही, काही पण बोल. मला असं वाटतं की तो ज्या व्यक्तीबरोबर असतो पण तो पण जास्त काय असं आहे ना की नाही त्याला पुढची गणित माहिती आहे. हो यांना सोपं आहे. हो, काल मला प्राजक्ता बोलली की माझ्यासाठी आहे सॉफ्ट कॉर्नर आहे. मी बोललो बट एवढं लक्षात ठेव, इन दी एंड ते तिकडेच जाणार सपोर्ट करायची वेळ आल्यावर. कारण ते काहीतरीच वेगळं तिकडे हे होणार आहे. संबंध चांगले ठेव, बट एक्सपेक्ट करू नको की हे कधीतरी. ते म्हणत की दादाने मला हे सांगितलं, दादाने मला तुझं सांग, तू तुझं सांग ना. ओके ना, मान्य आहे ते. दादाचं सपोर्ट, तुझं बोल. दुपारी 12:30 वाजता. बोलला ताईशी बोलला. ताईशी पण बघा, आता मी उठलोय ना, आता मी एक ठरवलंय, जास्ती आवाज आला ना मी माझं कान बंद करून येणार आहे. शेवटी मला काहीच ऐकू येणार नाही. मी असं ट्रेन करणार आहे माइंडला माझ्या. ताई गेली आज चोराच्या टोळीमध्ये. जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. ताई तर गेली. ताईचं मला पटलं काय नाही, पूर्ण ताईला बोललो पण मी. ताई पहिलं म्हटलं की मला बोलायचं तुझ्याशी, कारण की मला ते आवडलेलं नाही. मी तुला पोतं दिलं, हे दिलं, गरज नव्हती मला द्यायची तुला. मला दिव्याची बाजू घ्यायची, मला तिच्यात पोटेन्शियल ऑनेस्टली दिसतं. असं नाही की ती माझी बहीण आहे किंवा मोठे बहीण आहे, पण ती तिच्यात कॅलिबर आहे, ती शिकतीये. तुम्ही शिकून आलाय तरी तुम्ही असे वागताय. मला ताईचं काय वाईट वाटलं की तिकडे जाऊन रोशनला सपोर्ट करते. हा बोल 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 बोल, हा मस्त मस्त मस्त, हे नाही आवडलं मला. त्यात विशालला नावं ठेवली आधी, मग नंतर विशालच्या तिथे जाऊन घुसली. म्हणजे एका भाऊच्या धक्क्यावर माया तुम्ही मोठ्या, तुम्ही आईचं वाटत ते एवढं सिरियसली घेतलंय की नो, आय हॅव टू बी नाईस टू एव्हरीबडी. तो गेम आहे त्यांचा, तो गेम आहे त्यांचा, पण तो दिसतोय तो आपल्याला की फेक आहे गेम. ताईशी बोलायची इच्छा होत नाही. बोल, इच्छा नाही, माझं पण माझी इच्छा होत नाही, पण बोलावं लागणार आहे. आणि तुला आता तू नॉमिनेटेड आहेस, तुला या आठवड्यात धुमाकूळ झाला. ते तर बरोबरचा विचार मी तर नाहीच करणार. लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे.
कुठे टाकलं रे तू? इथे ठेवून द्या, मी नंतर एकत्र टाकतो. दुपारी 1:15 वाजता. मी का बोललो माहितीये का, एक तर ब्रॉन्झ मिळणार होतं आपल्याला, बरोबर. ओके, नाहीच त्याच्यातनं काही निघालं नसतं सोल्युशन, तर आपण सगळेजण सफर करणार होतो. बरोबर. सेकंडली म्हटलं तर ह्यांच्यासमोर बोलण्यात काहीच पॉईंट. बरोबर. कारण की हे चालूच आहे, म्हणजे मशीन आहे ती, थरदा जनरेटर एकदा ऑन केलं की थांबत नाही ना. बरोबर. ते तसं आहे, तर ते काम ते जनरेटरचं काम करते. जो स्वतः म्हणतोय तिला सेव्ह करा, मला नॉमिनेट करा, ज्याचं स्वतःचा घरात स्टँड नाहीये, महाराष्ट्र बघतोय. ओव्हर कॉन्फिडन्स. अरे ओव्हर कॉन्फिडन्स काय? एका 22 वर्षाच्या पोरीसमोर तर बोलू नाही शकत. काय ओव्हर कॉन्फिडन्स? 10 जण एका माणसाला समजावतात. त्यांनी दोनदा बिग बॉस केलाय, त्याला माहित नाही माहिती, ते दिसलं ना काल. त्याला माहित तो नाही. 15-10 करेल ना तरी हारेल. 15-10 करेल तरी हारेल. दोनदा बिग बॉस. कॉन्टेंट चालू आहे बाहेर. काय माझ्या घरी ना शांताबाई येते, मस्त येते एक्झॅक्टली, घ्या बिग बॉस. आणि ती मस्त चहा बनवते. आय स्वेअर. मला इथे एक माणूस आहे राकेश बापट नावाचा, त्याला हरवायचं आहे. मी हरू शकणार नाही, शांताबाईला पाठवा ना, ती त्याच्यापेक्षा बेटर चहा बनवेल आणि त्याला हरवेल. आणि बेटर कामं पण करेल सगळे, कारण की हा खेळच कामधंद्याचा आहे ना. दुपारी 2:30 वाजता. यावेळी कोणी फॉरेनर का नाही आणली? ही आणली की फॉरेनरच्या वरती न करे तिचे. फॉरेनपेक्षा कमी आहे काय? बघ की फॉरेनर लोक नखरे नाही करत. ती काहीतरी शिस्ती करायची ती लोक तरी. हे तर पुरं गेल्या वाया आहे. असं वाटतं रोबोटनं बनली आहे का हे? हिचे हातपाय बिलकुल असे रोबोटच वाटते ती मला. बस हे खा रे बाबा. चहा बनतोय का? ठीक आहे, 4 टाइम चहा आम्ही पण पिणार. दूध नाही, ह्यांच्याकडे येड आहेत. आपल्याकडे दूध आहे, त्यांच्याकडे नाही आहे. कसं काय? आम्ही लपून ठेवले. 2 दुधाचे पॅकेट, 2 दह्याचे पॅकेट, 1 पोह्याचं पॅकेट आहे, अंडी आहेत 10. काय मुख्यमंत्री साहेब बसा. बसा. हा राजपूत दिसतोय. मेरे देश की धरती चालू आहे. हे बघ, हे दोघं म्हणजे गुजराती दिसत आहेत. तिकडे बघ, दिव्या आणि ओमकार पंजाबी दिसत आहेत. तू राजस्थानी दिसतोयस. परत ताई महाराष्ट्रीयन दिसतीये, तन्वी बेंगॉली दिसतीये, सोनाली ब्रिटिश दिसते. अरे देश की धरती चालू आहे रे. ती जे बोलली ते जर ऐकशील ना सागर दादा, तू पण नाही बोलणार तिच्याशी. त्यामुळे आता मला ते बोलायचं नाहीये, पण तूही नाही बोलणार. दादा समजून जा, म्हणजे मी काही बोललेच नाही. मला तुझ्याहून म्हणजे बेटर मला बोका परवडला. तू करेक्ट आहेस. दादा का बोलले असेल मी? त्याच्याबरोबर मी जेवायला बसते, तो त्याचं जेवण पूर्ण होईपर्यंत मी हात धुत नाही, प्लेट उचलून जात नाही. मी एकटी जेवायला बसलीये, हा मला सोडून जेवायला एकटा बसलाय. विचारलं फक्त जेवणार का म्हणून. मी इथे बसलीये, ह्याने बाजूला बसायला नको, हा बसला ना दिव्याच्या बाजूला. माझं काय चुकलं जर याला मी बोलले बाजूला चुकलं की हा माझ्या बाजूला बसला. मग मी म्हंटल हा बोका नाही, हा धोका आहे. तू बरोबर आहेस. नाही आय एम विथ यू. तुमचं हेच आहे, हे कॉन्टेंट मजा येते त्यांना ह्याच्यात. बालिश चाळी करायला. यार मी हे कॉलेजमध्ये पण नाही करत यार. अरे ऍक्टर्स आहेत एवढे सगळे, आपल्या आपल्या क्षेत्रात फेमस आहे. आणि इथे येऊन काय करतायत? पिकनिकला आलेत यार. दादा मला पहिला जाळ. मी तिच्यावर बसलो, तिने एकदाही माझं नाव नाही घेतलं की तू तर थांबलाच माहिती. मग तू जळण्याचा हो, मला जाळायला लागेल, मला जाळून टाक. थांबलेत की बिग बॉसने काहीतरी रिपब्लिक डे सेलिब्रेशन करावं, काय नाहीतर टोळीने काहीतरी मुद्दा द्यावा, मग आम्ही भांडणार आणि मग दिसणार. विक्रम बेताल चाललाय, टोळी विक्रम आहे आणि हे सगळे त्याच्या खांद्यावर चढलेले बेताल आहेत. ट्रू. जोपर्यंत टोळीला लोक बोलणार नाही तोपर्यंत टोळी दिसत त्यांना घेऊन पुढे चालली आहे. 4 लोक फक्त. दुपारी 3 वाजता. मी तुझं काय पर्सनल घेतलं ना, ती चोरी झाली. आता मला तुला काय तू सांगतो, तू हसशील. माहिती त्या दिवशी मी बोलत होतो की माझं एक बॉडी वॉश हरवलंय मोठं, ते मला दिसलं कॅप्टन्स रूम मध्ये. आता बोल, करू दाखवू जाऊन दाखवणार आहे मी थोडा नंतर. आता चांगले कपडे घाला, आज नाही. पण हे पण बोलायला पाहिजे. बोलणार, मी ठेवलंय, ते ठेवलंय. मला माहित नाही आणि मी कोणावर ब्लेम करत नाही, मी फक्त दाखवणार आहे. हे बघा. प्लीज वाईट नको म्हणून. वाईट नाही, पण 2 बार मला नॉमिनेशन तुम्हीच. मला असंच टाकलं बिग बॉसने, काय करू आता? मुद्दा म्हणून हे करण त्याला सांगते
की सचिन दादा आपल्याला करावं लागलं तर आपण त्यांच्या बरोबर बसतो उठतो, त्याचं त्यात काही कमी नव्हतं. तुझं काय कमतरता नाही, एवढं लक्षात ठेव. हे बघ बघू, मला माहिती तू कसा आहेस. तो गेम ह्याच्यासाठी होता की तुला महाराष्ट्राला सांगायचं की तू किती स्ट्रॉंग, तुला मला नाही कन्व्हिन्स करायचं. ते असं नसतं की मी तुला केलं तर तू मला करणार, हे नसतं. हे इथून नाही, ते खेळायचं. तू कर, तुला जे वाटेल तो तू कर. मी सांगतोय म्हणजे पण तू वाईट फक्त नको. हां नाही नाही वाईट कशाचं, तर समजे गेम खेळायला चाललेत. संध्याकाळी 4 वाजता. सुरुवातीला कदाचित ऐकताना छोटा मुद्दा वाटेल, पण हा छोटा मुद्दा नाही आहे. 2-3 मुद्दे आहेत जे आपण सगळे मिळून आता क्लिअर करूया. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की रुचिताचा काल टॉवेल हरवलाय. सो त्यामुळे आत्ता आपण सगळ्यांचे ड्रॉवर्स खोलूयात. त्यात आपण चेक करत की चुकून कुठे दुसरा आहे का, कारण बिग बॉसने नंबर करेक्ट पाठवला होता. आणि दुसरा मुद्दा, आणि हे आत्ताच क्लिअर आहे की फक्त 2 लोक वेगळं जेवण करतायत, विशाल आणि अनुश्री. त्या व्यतिरिक्त कोणी वेगळं जेवण करणार नाही. तर रुचिता, तू ठरवलेस तू रात्रीचं करणारस का नाही? नाही, मी नाही करणार, कारण अकॉर्डिंग टू घर विजिबिलिटी म्हणजे कामधंदे करणार. सो मी विजिबल नाही तर कशालाच काम करू. सो हा एक मुद्दा आहे की ती रात्रीची ड्युटी करणार नाहीये तिच्या भांड्यांची. मग मी पण खाणं नाही बनवते तिचं, तिने तिचं बनव. आता एक मुद्दा आहे. 13 अंडी 130 रुपये. ओके, काही दिवसांपूर्वी माझं पूर्ण बॉडी वॉश 900 रुपयाचं हरवलेलं. आता मी घेऊन येतो. सॉरी, चोरी एक वृत्ती आहे खूप वेळा ऐकलेलं आहे मी. आमचं जेवण बंद केलं तुम्ही 3 टाइम्स. तर आता मला कॅप्टन रूम मधून हे भेटलंय. डिसाईड करा घरने की कोणाचं जेवण बंद करायचं अजून. पण मोठी चोरी कुठली, 130 रुपयाची की 900 रुपयाची MRP लिहिलं याच्यामध्ये. नाही, ती काही एकच बाटली मिळत नाही मार्केटमध्ये. माझंही तेच होतं, माझंही 900 रुपयाचं होतं. टॉयलेट पण मीच साफ करतो एवढ्या दिवसापासून. मला दिसलं असतं ना आधी. हा, मग ते किती दिवसापासून, पहिल्यापासून तिथेच आहे. मी day 1 पासून मी हेच वापरतो. आयुष, मी तुला ब्लेम नाही करत. नाही, तुम्ही ब्लेमच करताय. अरे कारण हे माझं मला माहिती आहे. हा, मग ते माझंही आहे. कोणी काही बोलू दे, ही माझे मला माहिती आहे. अरे माझं केवढं होतं, केवढं माझं पण तेवढं होतं, तेवढं संपणारच. तुझा बॉडी वॉश जेव्हा आमच्याकडे चुकून आला होता, दिव्याने सांगितलेलं हे पण घे, तिकडे घेऊन आलो, तेव्हा हा काय वाक्य बोललेलं, माझ्याकडे ची बॉटल आहे बॉडी वॉशची, ती तुम्ही वापरू शकता, माझी पर्सनल आहे. हे तिथे तो आपण बोलला जेव्हा बोललो होता, होतो गार्डनमध्ये. आठवतंय? सपोर्ट करण्यासाठी बोलू नका, मुद्द्याचं बोला. सगळे मुद्द्याचंच बोल. जर दोघांकडे सेम बॉटल आहे, तू येऊन विचारू शकला असं. तू कॅप्टन माझं शोधून दे. सगळ्यांकडे इथे सगळ्यांकडे तुझं नाव लिहिलेलं नाही त्याच्यावर. तर मला दिसलं असतं ना यार, आज का बोललो असतो? कारण तुला ते जेवणाच्या डिसिजनवर राग आलाय. नाही. अरे वा. बघ, जेवण थांबवणं हे माझ्या सिद्धांतमध्येच नाही. ओके, कारण ना पहिल्या दिवशी ना जेव्हा हिचं आणि सोनालीचं भांडण झालं होतं आणि हीच बोललेली तर मी की मी कोणाचं जेवण थांबवू शकत नाही. सगळ्यांनी ऐकलेलं. तिला ही रुचिताच होती मला त्या दिवशी समजावणारी, आता की तिला राशन बिग बॉसने दिलंय, तिचं ती बनवून खाईल, आपण तिचं राशन नाही घेतलंय. मी तर डे 1 पासून बोलते तुझं जेवण तेव्हा बंदच केलं पाहिजे होतं. माझ्या बसतंय तत्व, स्टार्टिंगला माझ्या तत्वात नाही बसत आणि आता बसतंय. हे डुअल नाही खेळते मी. ऐक, हे बनवून आलेत बोलण्यासाठी. टार्गेट ही जरी तुला वाटली तुझी बॉटल, तर तू असं रिॲक्ट करायला पाहिजे होतं का? जेवण नाही बनवत. ती पण ड्युटी नाही करत. नाही आमच्या टीम, मी अनुश्री आहे. नाही, सगळ्यांसमोर आपण त्या दिवशी सगळ्यांनी बसून काय केलं की चोरी केली, ती परत नाही झाली पाहिजे, म्हणून आपण काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. पण तू माझ्यावर आणलं विषयाला. तुझं आणि तिचं जेवण बंद केलं होतं, त्याच आठवड्यात बंद केलं होतं. त्यामुळे मला नको ड्युअल स्टँडर्ड बोलू, समजलं ना? तुझा काय स्टँडर्ड आहे तो दिसतो, बिलो द बेल्ट जाणारी तू आता बोललीस मी ड्युटी करणार नाही, त्याच्यावरती मी आता परत स्टँड घेतलाय. ठीक आहे, जर करणार नाहीये तर मी हिचं जेवण करणार नाही. तुम्ही तुमचं बनवून खाऊ शकता, ह्याला जेवण बंद नाही म्हणत. अक्कल असेल तर ना. जनरली सांगतो, मला चोरी ह्याच्यावर घालणं हे मुद्दा नव्हता. वाटलं बस, बाकी काही नाही. तू आणून माझा मुद्दा हे होता की आता लोकांचं जेवण थांबवाल का? कारण मॅडमना जेवण येत नाही, मॅडमना फोडणी टाकता येत नाही, मॅडमना चहा येत नाही. सोंडे मॅडम आळशी कुठल्या, आळशी मॅडमना काही जमत नाही आणि मॅडमना हवंय आयतं गिळायला, म्हणून त्यांचं हे एफर्ट्स चालू आहेत की जेवण कसं बसं आयतं मिळेल मला. तुझं अँगर जेवण थांबवण्याचं आहे ना. हा, मग तेच बोलायचं ना. तू ह्याच्यावर एलिगेशन काढून का आला? येत नाही तर जाऊन बाई शिक, स्वतःच्या जीवावरती कर जेवण आणि खा. कशाला हवंय तुला? मला हे पटत नाहीये कारण. हे मला पटत नाहीये कारण. तू आपली वेस्ट करते लँग्वेज, आपली कष्ट नको करू एवढं, सोडून दे. मूर्ख, हॉस्पिटलला फोन लावा, दौरा पडलाय. आय गॉट अ मुद्दा. हॉस्पिटल म्हणजे हे सर
तू बावळट मी म्हणते डे वनलाच बावळट म्हटलंय तुला सरभरीत. जेवण नाही बनवणार हे खूप एक्स्ट्रीम आहे. नाही, चोरीची साधा फाशी नाही होऊ शकत. माझं सजेशन होतं की अंडे घेऊन घ्या ज्यांनी चोरी केली आहे आणि त्यांना अंडे नका देऊ. हे माझं सोल्युशन. माझं पण हेच होतं. मी असतो तर हेच केलं असतं की मस्ती. पण ही तुझी ऍक्शन केलीस ना, हे त्याचं जस्टिफिकेशन नाही. मेन मुद्दा आहे की दुसरी बॉटल कुठे नाही भेटणार. नाही, बरोबर नाही भेटणार. पण ह्याच्यात हे पण होतं की कदाचित जर ती बाटली तूच फेकली असेल आणि हे प्रूव्ह करायला हे पण होऊ शकतं ना. आता माहित नाही. हे मला ट्रिगर करणार. माझ्या हातात आहे मी ट्रिगर कधी होणार. तिला डोंबलं देते मी फुटेज. अरे मी तिला पहिल्या आठवड्यात बोलली करणच्या भांडणात ते तिने खपवून घेतलं चाललं. त्याच्यात तिने मला काय काय घाणेरड्या शिव्या दिल्या. Thank you. हा तेव्हा तिने ऐकून घेतलं. हा ना थँक्यू सो मच. हा ना आणि म्हणे दिसते म्हणे. थँक्यू सो मच. केअरलेस कंटेस्टंट धब्बा होता हिला पहिला. अरे. केअरलेस कंटेस्टंट. रिकाम आहे सगळं. ती उगाच शिरते. दर गोष्टीमध्ये तिला शिरायचं असतं. पळू नको, पळू नको. घाबरला रे. अरे तुझ्या 12 लोक आण. 12 लोक आण बोलायला. तुझी 12 लोक आण रे बोलायला. अरे पळाला रे, पळाला. इथं माणसं ठेवली आहेत बोलायला. बिग बॉस तुम्ही एक काम करा, ह्याचं पेमेंट पण बाकीच्या लोकांना द्या. हा पळतोय, ह्याच्या मागची 12 लोक येतात ह्याला वाचवायला. नाही 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 नाही, आमच्या गुरुजींना काय बोलू नका. आमच्या गुरुजींना काय बोलू नका. आमच्या गुरुजींना वाईट वाटतं. तिला खूप बोलायचं असतं या रुचिताला ना. खूप बोलायचं असतं. त्यांनी का तिचं नाव घेतलं? मी त्यांनी जेवणाचं पण बोलत होतो की तू त्यावेळेस बोलू तिथे संपला असता. तिचं नाव का घेतलं की रुचिता होती बाजूला का? त्यांना मजा येते. आय एम लव्हिंग इट. जर असंच बिग बॉस खेळायचं आहे तर आता मी दाखवते खेळ. संध्याकाळी 4:30 वाजता. याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. आमचे कॅप्टन गळून गेले आहेत. समजायच्या रिक्वेस्टी त्यांच्याकडे जात्यात. कोणाचे अंडे हरपत आहेत, कोणाच्या चड्ड्या हरपत्यात, कोणाचे टावेल हरपत्यात, तर कोणाच्या चाब्या. हे एपिसोड एकदम खतरनाक होणार आहे. म्हणजे ह्यो हप्ता तरी एकदम खतरनाक झाला. आता पुढचा हप्ता एकदम आपलं फाटणार आहे काळीज. पुढच्या हप्त्यामध्ये एकदा भाऊचा धक्का झाला की पुन्हा मग पुढच्या हप्त्यामध्ये पुन्हा गेम पलटू. हा दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. आता आम्हाला वाटलं 100% आलंय, खुश झालो. नंतर मग ते पुन्हा ब्रांचवर आलो आम्ही. त्यांनी येऊन जी बॉटल फेकली ते ठीक नाही आहे. ते तर ऑफकोर्स चुकीचं. ते तर कळलं. शांत आहे म्हणून ठीक आहे. ते इंटेन्शनली केलं. सागर दादाला केलं असतं ना, तो असा फाटला असता ना त्याच्यावर की हे पद्धत काय, हे कोणाची वस्तू असू दे, असं फेकून काय. म्हणजे राग दाखवायचा तुम्ही त्या गोष्टीवर दाखवा ना. आणि इंटेन्शन जरी तो बोलतो की मी तुझ्यावर ॲलिगेशन नाही टाकली, बट दाखवायची पद्धत तशीच होती. तेच होतं. तन्वी किती ट्रिगर झाली होती काय माहितीये का? तन्वी बोलत होती आणि मी नाचत होते. इलॉजिकल भांडायचं तर भांडू. बडबड करते यार रुचिता, डोक्यात जाते ती माझ्या तिची बडबड. पण आता ते वेगळा गेम चालू केलाय तिने माझावाला गेम सुरू केला आता. नाचणं वाचणं हसणं हा ओव्हर ऍक्टिंग. विच इज ओके. नाव शी हॅज टू डू इट. संध्याकाळी 6:30 वाजता. मला एक कॅप्टन्सीमधून एक गोष्ट ही कळून आलेली आहे ना की रादर दॅन तू क्रिकेट बघतोस, मी पण क्रिकेट बघतो, आपल्याला एक क्लॅरिटी आहे. कॅप्टन कोणाला एक्सप्लेनेशन नाही देत गोष्टींची. कॅप्टन एक डिसिजन घेतो, त्याच्यानंतर 4 प्लेअर बोलतात हे बाई हे चुकीचं आहे, 5 प्लेअर बोलतात हे बरोबर आहे. ठीक आहे, कॅप्टनचा डिसिजन फायनल आहे. मला विचारायचं ना सौरव गांगुलीला का घेतलं ह्याला काढून. जेव्हा तू हे बोलतोस ना कोणाला काय ह्याच्यात प्रॉब्लेम आहे हे ते लॉजिक नाही होत. कोणाला प्रॉब्लेम असेल बोलेल, नाही बोलला तुझा प्रॉब्लेम. आता ह्याच्यात एक क्रक्स काय आहे ना की आता समज सौरव गांगुलीने ठरवलं की बाई हे होणार आहे, पण पुढच्या मॅचला त्या प्लेयर्सकडे ऑप्शन नसतं कॅप्टनला सिलेक्ट करायचं आहे. पण इथे काय की पुढच्या मॅचमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन आहे. सो मला गेम पर्स्पेक्टिव्हनी ॲज आयुष पण खेळावं लागणार, बरोबर, ॲज कॅप्टन पण खेळावं लागणार. बरोबर. सो हे मला माहिती आहे काही जण आता ते व्हिजिबिलिटीसाठी विषय सगळा गेम चालू आहे. पण व्हिजिबिलिटीमध्ये मला असं वाटतं की तुझ्या चांगलेपणाचा सगळे फायदा उठवणार आहे. तो कॅप्टन्सीवाला जो सौरव गांगुलीचा स्टँड घे, नाहीतर मग हे फेस करत राहा. त्याला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. मी बोलायला लागले की तो पळतो. तो हेच नाही करू शकत, स्वतःला डिफेंडच नाही करू शकत. तपस्वी येतो, तपस्वी बाबा.
पण त्याला झेपत नाही कधी कधी. कधी कधी कधीच नाही झेपत. मग का सुरू करायचं? झेपत नाही तर सुरू का करायचं? Exactly. त्याची ही हसी तर इतकी डोक्यात जाते ना माझ्या. संध्याकाळी 6:45 वाजता. अंबिकाबाई आणि अडामाय दोघ्या बहिणीत. मी किती जरी टेन्शनमध्ये असलो ना, मी तिला आठवण करते. इतका खुश होतोय. माझ्या घरच्यांनी बाबा इतका मला संस्कार दिलेला आहे. कोणचा माणूस कसं, कोणत्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा, पुरा मी बायपास बाय डाटा पुरा अभ्यास करून आलेलो आहे. अरे ताई, मी पहिल्याच हप्त्यात पुरे लोक ओळखले होते. पुरे समजेचा रंग ओळखू आला तर मला पहिल्याच हप्त्यात. आपण कसं जिथं चूक तिथं आपण पटकन बोलतो जे असेल ते. हां, मग हे असं आहे तर असं आहे तसं. मी पण आधी बसायचे की तिकडे टोळीमध्ये, पण मला कळलं ना, जे चूक आहे ते चूक आहे. मी बोलून बाहेर पडले, चूक आहे, मी इथे थांबणार नाही. आलतो तेव्हा फक्त ना टोळी बनवली ना ग्रुप बनवला. मी फक्त मैत्रपणा आणि एक विश्वास बनवल्या आणि समजा संगत तसाच विश्वास बनवलेला आहे. खेळतोय मी, ज्याला बोलायचं त्याला जागेवर बोलतोय. सुचून दादा लगे माझ्या टांगड्या माझ्याच गाड्यात अडकून देऊ लागला. तुला काम जमत नाही म्हणलं. कोणतं काम दे म्हणलं, जा देताना तवाच करीन ना म्हणलं. मी झाडून घेतोय म्हणलं, जेवढं माझ्याच्याने होईन तेवढं करतोय मी. मला भांड्याचं काम दिलं तुम्ही कशावर का व्हायना मी करीन. टॅबलर उभं राहून घासीन. लगे ह्या दोघांनी उचललं करूननी आणि येणं पाठ जातं. आमचं बोलायचं राहिलं की तिनं उचललं. संध्याकाळी 7 वाजता. किती दात असतात आपल्याला? 32. मला 4 शिल्लक यायचे माझे दुधी दातच पडे नाहीत. मी 20 वर्षाचं झालो तरी पण नाही पडले. हा, ते उगून बसलेत आधीच, पण ते पुढचेच पडले नाही. आणि हालत बी नाही एक बी दात. अजून काय मिळेल काय नाही तर. प्रभू, दोघं असे दातांचं काय झालं? दुधी दात नाही पडले. दुधी दात नाही पडे. बिग बॉस आपले ऐकतायत प्रभू तुला. चला ठीक आहे, निदान इथल्या सदस्यांसारखे दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे असे नाही आहेत. हा, तसे नाहीत बिग बॉस आपले दात. तन्वी, खुश दिसताय. हो बिग बॉस. अरे हो, आज मॅचिंग आहे. अरे देवा. हे तुम्हीच आग लावताना त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. मग तन्वी, सगळेच सदस्य मॅचिंग आहेत. आपल्याला काय वाटलं? हे बरोबर, दोघांनी पण तर हे बरोबर आहे वाईट. तुमचं. बिग बॉस आज तारीफ नाही केली तुम्ही माझी, कशी दिसते वगैरे सांगितलं नाही. कौतुक करायला घरात एवढी जण आहेत, बिग बॉस कशाला हवेत? पण बिग बॉस तुम्ही जेव्हा कौतुक करता तेव्हा अजून जास्त चांगलं वाटतं. मी तर साडी नेसली की कायम तुम्हालाच आठवण करते. प्राजक्ता, छान दिसताय. थँक्यू बिग बॉस. तुम्ही माझ्याबरोबर कोल्ड कॉफी कधी पिणार? चान्स मिळाला तर डान्स करून घेतलं मी. घरात इतके हॉट टॉपिक सुरू असताना कोल्ड कॉफी कसली पिताय? अरे, मला आवडेल. तुमच्याबरोबर पिण्याची मजा वेगळी ना बिग बॉस, कोल्ड कॉफी म्हणून. मला भेटण्यासाठी घराबाहेर यावं लागेल. तयारी आहे का? मग 3 महिन्यानंतर भेटू. बिग बॉसने त्याचा फोटो पाठवायला पाहिजे एक तो रूम मध्ये. त्यांचा फोटो मी असा दिसतोय म्हणून. बघा, लाल रंगाचा ड्रेस आपण घातलाय, पण सध्या लाल रंग मात्र तन्वी यांच्या नाकावर आहे. का ग? का? ते तारीफच करत नाहीयेत माझी. किती नटू मी अजून तुमच्यासाठी. बिग बॉस माझ्या चेहऱ्यावर काय बोलाल का? बिग बॉस ते मी मिस्टर इंडिया पुन्हा एकदा, प्राजक्ता छान दिसताय. काय रे, इकडे पण थँक्यू. एवढं नाही करावं रे एखाद्या बरोबर. असं नाही रे, प्लीज. म्हणजे अगदीच इग्नोर केलं. प्राजक्ता, येस बिग बॉस. छान दिसताय. सगळ्यांना घेऊन लिव्हिंग एरियात या. ओके बिग बॉस. अरे यार, बोला ना एकदा. नाही, एवढं इग्नोर नाही करायचं रे एखाद्याला. मी ऐकलं. सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू बिग बॉस. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
आपण सगळे छान नटलात. थँक्यू. प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुद्धा जाणवतोय. परंतु आता वेळ आली आहे टास्कची. टास्क सुरू होण्यापूर्वी ज्या ज्या सदस्यांनी पांढरे आणि काळे कपडे घातले आहेत त्यांनी ते बदलून रंगीत कपडे घालावे. संध्याकाळी 7:15 वाजता. हा बिग बॉसचा खेळ कधी सापशिडीचा होतो, कधी व्यापाराचा खेळ होतो, तर कधी होतो बुद्धिबळ. कधी कोण कोणाला वर नेईल, कधी कोण कोणाला खाली नेईल, काहीच सांगता येत नाही. या बिग बॉसच्या खेळात अनेक जण स्वतःला राजा समजतात आणि इतरांना स्वतःच्या इशाऱ्यावर नाचणारं प्यादं. पण कधीकधी असं होतं की स्वतःला राजा समजणारे राजा नसून असतात प्यादं. त्यांना स्वतःची मतं नसतात, स्वतःचा गेम नसतो. ते फक्त चालत राहतात आणि स्वतःच्या तोंडाने ही प्यादी जगाला ओरडून सांगत असतात की मी राजा आहे, मी राजा आहे. आज अशाच काही प्याद्यांना आपल्याला प्रेक्षकांसमोर आणायचं आहे, ज्यांचा स्वतःचा काही गेम नाही आणि जे घराचे कॅप्टन बनण्यास पात्र नाहीत. आपल्याला सांगायचे आहेत प्यादे जे स्वतःला राजा समजतात. अशा लोकांच्या हातात घराचा कारभार देणं किती घातक आहे हे आपल्याला माहिती आहे. हा टास्क 2 टीम्समध्ये पार पडेल. टीम्स पुढील प्रमाणे. टीम ए अनुश्री, रुचिता, आयुष, विशाल, करण, सोनाली, सचिन आणि रोशन. टीम बी तन्वी, राकेश, दीपाली, सागर, प्राजक्ता, प्रभू, ओमकार आणि दिव्या. आपापल्या टीमप्रमाणे बसून घ्या. करण इकडे पुढे इथे पुढे इथे बस. एक मिनिट करण इथे बसायला. आता टीम ए आणि टीम बीने आपापल्या विरोधी टीममधील बहुमताने अशा 2 सदस्यांची निवड करायची आहे जे स्वतःला राजा समजतात पण आहेत प्यादी. त्यामुळे ते सदस्य कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद होतील. दोन्ही टीम्स चर्चेसाठी घरातील वेगवेगळ्या एरियात जाऊ शकतात. वेळ सुरू होत आहे आत्ता. रात्री 7:30 वाजता. आणि टोळीमध्ये नवीन मेंबर्स आले. विचार स्वतःला राजा समजतोय. तो समजतोय मी हँडल करतोय हे सगळं, मी करतोय हे सगळं. समजतोय कळलं का? तो प्यादा नाही आहे. प्यादा नाही म्हणजे बेसिकली तो राजा, मला तरी राजा समजतो पण टास्क जिंकताना एकी जिंकत नाही तो. एक्झॅक्टली तो प्यादा आहे. म्हणजे मला माझ्यासाठी नावं 2 आहेत, आरबी आणि दिव्या. मला ओमकार आणि मला पण ओमकार वाटतं. ओमकार आणि आरबी. रुचिता तर माझं फर्स्ट नाव आहे, एकदम फर्स्ट क्लिअर नाव आहे की तिला खूप वाटतं की तिला खूप आमचं रुचिताच आहे. तर मला असं वाटतं की ओमकार ह्या घरचं कॅप्टन होणं म्हणजे आता तरी तो डिझर्व नाही करत. एक लीडर आणि एक फॉलोवर चूज करूया. आरबी आणि ओमकार. मेजॉरिटी करूया आपण. विशाल आणि रुचिता. विशाल आणि रुचिता. रुचिता आणि अनुश्री. बरं आधी विशालवर बघूया. विशाल फिक्स आहे. आपण तिघे आहोत, तू, मी आणि काय कशावर? रुचिता आणि अनुश्री. मी विशाल. मी विशाल. मेजॉरिटी. रात्री 7:45 वाजता. टीम ए आणि टीम बी आपण बहुमताने विरोधी टीममधून कोणत्या 2 सदस्यांची प्यादं म्हणून निवड केली आहे ते योग्य कारणांसह जाहीर करा. पहिलं नाव आहे ओमकारचं. कारण आम्हाला असं वाटतं की ओमकार पहिल्या दिवसापासून 3 आठवडा झाला आहे
राजासारखं वागतोय, काहीच करत नाही आहे. त्याला असं वाटतंय की मी असं एका ग्रुपमध्ये चाललो तर गेममध्ये पुढे जाईल आणि नॉमिनेशन्स जर माझं झालं तर तो चष्मा विष्मा तोडतो. त्याला मला एक ॲडवाईस द्यायचं आहे की आपलं गेम अप कर आणि राजासारखं नाही, एक सैनिक बनून पुढे जा, तर तू पुढे जाशील. आमचं दुसरं नाव आहे राकेश बापट. कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की खूप पोटेन्शियल आहे अजून. प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट सिस्टमचा सहारा ना घेऊन राकेश बापटला मला बघायचं आहे आणि मला राकेश बापटशी भिडायचं आहे. मला वाटतं ते राजासारखं खेळत आहेत आणि त्यांचे इर्दगिर्द प्यादे पुढे करतात. आणि गेममध्ये दिसायचं असेल तर नाही आपण हे कारण कॅप्टन साठी दिलं. बिग बॉस बी टीमकडून पहिलं नाव आहे विशाल. नो डाऊट तो राजासारखा असतो, पण जसं तो म्हटला की काही वेळेस सिच्युएशन अशा येतात, जसं त्याने चष्मा ओमकारने तोडला तसं आजच आपण बघितलं की रागाच्या भरात त्याने बॉटल वगैरे फेकून मारली. सो कॅप्टन असा मला नको आहे. फेकली. ओके. त्याने थोडं अजून पुढे येऊन खेळलं पाहिजे जर त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे तर. तो पुढाकार घेत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये, फ्रंट फूटवरती येऊन खेळावं. त्यासाठी विशाल चं मी नाव घेते की तो कॅप्टन म्हणून आत्ता सध्या आम्हाला वाटत नाही, तो सध्या प्यादा वाटतोय. दुसरं नाव आहे आमच्या बी टीमकडून रुचिता. ती जे काही करते ते तिच्यासाठी तिला असं वाटतंय योग्य आहे. बाहेर जात आहे, घरी असेल, सगळ्यांना जे वाटतंय, पण राजासारखी तिने बोललं, व्यक्त झाली तरीसुद्धा आम्हाला दिसताना ती प्यादा दिसतीये. सो आमची 2 नावं आहेत, विशाल आणि रुचिता. कोणालाही स्वतःला प्यादे म्हणवून घ्यायला आवडत नाही, पण दोन्ही ग्रुपने एकमताने काहींना प्यादं बनवलं. आता उद्या हे 4 सदस्य प्यादे बनून हा खेळ खेळणार की यातील कोणी वजीर होऊन हा गेम पालटणार, यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी.